महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहर व परिसरात अन्न व औषध प्रशासन केव्हा कारवाई करणार? प्रतिबंधित गुटखा, दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्याची आवश्यकता। काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यांमध्ये अवैध विक्री सुरू असलेल्या गुटख्याबाबत तालुक्यातील पत्रकारांनी जोरदार आवाज उठवून बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सदर गुटखा विक्रेत्यांवरती अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली नव्हती। परंतु रायगड पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार श्रीवर्धन पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले होते। मात्र श्रीवर्धन पोलिसांकडून कारवाई किरकोळ विक्रेत्यांवरच केली जाते। शहरात सर्व किरकोळ विक्रेत्यांना गुटखा पुरवणाऱ्या माफियाला नेहमीच अभय मिळत आहे। श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या बाहेरून गुटखा येत नसून त्याचा मूळ आका श्रीवर्धन शहरातच आहे। कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अवैध गुटखा त्याचप्रमाणे भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर सतत कारवाया सुरू ठेवल्या आहेत। श्रीवर्धन तालुक्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध विक्री सर्रासपणे सुरू आहे। रायगडमधील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायमस्वरूपी अभय दिल्याचे दिसून येते। तसेच श्रीवर्धन तालुक्यामध्ये विविध कंपन्यांचे दही, दूध, लस्सी, ताक त्याचप्रमाणे पनीर विक्रीसाठी बाजारात येत असते। मात्र मागील अनेक वर्षांपासून अशा दुग्धजन्य पदार्थांची कोणत्याही प्रकारची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यात अनेक मिठाईंची दुकाने देखील आहेत। या मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली मिठाई याच्यावरती कोणत्याही प्रकारचे दरपत्रक व मिठाई बनवल्याची तारीख लावलेली नसते। फक्त अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्रीवर्धनला येतात, सगळ्यांकडून मलिंदा घेऊन निघून जातात। त्या एका दिवसांपुरते दरपत्रक व मिठाईची तारीख लावलेली असते। श्रीवर्धन तालुक्यात विक्रीसाठी येत असलेले दूध हे पर जिल्ह्यातून येत असते। यामध्ये विशेष करून सातारा व पुणे जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे। तरी अन्न व औषध प्रशासनाने सदर दूध उत्पादक डेअऱ्या व त्यांचे दुग्धजन्य पदार्थ यांची देखील काटेकोरपणे तपासणी करावी। तसेच श्रीवर्धन तालुक्यात विक्रीसाठी ठेवण्यात येणारी चिप्स, कुरकुरे, हल्दीरामचे विविध पदार्थ यांची फॉरेन्सिक तपासणी होणे गरजेचे आहे। राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रायगड जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे। जे नागरिक या दुग्धजन्य पदार्थाचा व दुधाचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये करतात, त्यांच्या आरोग्याशी कोणी खेळत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।